आम्ही राबवतो. आम्ही ग्रहभेटी करतो, 2-3 ग्रहभेटी होतात आणि मुलांना असं चांगलं यश मिळाल्यानंतर त्यांना भेटतो, त्यांच्या आनंदात सामील होतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा देतो. आज तडवळ्या गावात आलो, बाबांना भेटलो तर अक्षराचं कौतुक केलं आणि तुम्ही पण तुम्हाला आम्ही ग्रामस्थ तुमचं स्टाफचं संपूर्ण मनापासून अभिनंदन करतो की पहिल्यांदा आम्हाला ती बहीण लागते. तिनं आज तालुका लेवलला जाऊन इतकं यश मोठं संपादन केलं, त्याच्या मागे तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे. तर तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आनंद वाटतो आपल्याला फार, म्हणजे एवढ्या लांब जाऊन ती चांगलं शिक्षण घेतलं तिने, ते मोमेंट शिकवलं. आणि तडवळ्यातून कोरेगावला ती जाऊन येऊन करायची आहे की नाही, आणि भारी मार्क पडलेत. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल तुम्हाला? 99 माहिती आहे. होय का? तुम्ही तिच्या आई वडिलांनी तुम्ही पण चांगले कष्ट घेतले, लक्ष दिलं, शिक्षकांनी पण सगळ्या व्यवस्थित मार्गदर्शन चांगलं. शिक्षक महत्वाचे. शिक्षक बाबा आम्हाला पण तुम्हाला समाधान असेल, तिन्ही नातेला शिक्षक काय तिन्ही पण म्हणजे कौतुक वाटत असेल पोरांना एवढे मार्क पडलेले. सांगतोय काय आता गावात शिक्षक आज 10वीचा निकाल झाला आणि त्या 10वीच्या परीक्षेमध्ये आपल्या अक्षरानं खूप चांगले मार्क्स मिळवले. तडवळ्यावरून ती येऊन जाऊन करते शाळेला. अतिशय शांत पोरगी, अतिशय आज्ञाधारक अशी पोरगी. 97% मार्क पडलेत अक्षरात. तुझं पहिल्यांदा अभिनंदन. तर तुझ्या यशाविषयी सांग. बाबांना तर फार कौतुक आलं, फार भारावणार गेले बाबा. तर तुझं काय सांगशील? तर आज जास्त मार्क पडले 97.40. खूप छान वाटत आहे. घरातल्या सगळ्यांना खूप छान वाटत आहे. शाळेतल्या शिक्षकांनी मला खूप मनापासून सहकार्य केले, त्यांचे मी खूप आभार मानते. तसेच सर्व शाळेतील इतर शिक्षकांनी तसेच शाळेतील कर्मचाऱ्यांनी खूप मनापासून सहकार्य केले, त्यांचे मी खूप आभार मानते. धन्यवाद. अक्षरात तू शाळेत शिक्षक दिन झालेला, तर त्यावेळेस तू नाही, तू मुख्याध्यापक काहीतरी होतीस काहीतरी. बरं ठीक आहे, भविष्यात काय ठरवलेलं? भविष्यात मी डॉक्टर ठरवलं. तुझी बहीण पण डॉक्टर आहे. ठीक आहे, तर असंच यश तुला मिळत. आई पण तुझी आहे, कौतुक वाटत असेल पोरीचं. हा, पप्पा मुंबईला गेलेले आहेत. ठीक आहे, तुमचं अभिनंदन. वहिनी तुम्ही घ्या, तिला पेढा चाला. तिला पेढा चाला. आपलंच पेढ येत असं